वहिनी, काय संकल्पना आहे यंदाची? कितवं वर्ष आहे पाटील कुटुंबियांचं आणि यंदा काय सांगण्याचा प्रयत्न या देखाव्याच्या माध्यमातून केला आहे पालक, शिक्षक, मुलांना? नमस्कार, मी अपर्णा हरेश पाटील. नमस्कार, मी हरेश पाटील. ॲक्च्युली आम्ही ह्यावर्षी सुद्धा एक आगळीवेगळी थीम मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संस्कृती जपा आणि प्रेम जपा. ह्याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये थोरांपासून ते लहान मुलांपर्यंत एक संदेश असा दिला आहे, मेसेज की आता जसं आपण सर्व आपल्याला बोलतात ना की मोबाईल्समुळे वगैरे आज जे दुष्परिणाम मुलांवर, पालकांवर, सर्वांवर दिसत आहे. ह्या त्यामुळे डिप्रेशनमध्ये मुलं जात आहेत. हा एक संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की मैदानी खेळपासून सर्वच खेळ मोबाईलमुळे हे बंद झाले आहेत. त्यामुळे एखाद्या मुलांमध्ये एकटेपणा येऊन ते डिप्रेशनमध्ये जात आहेत आणि पूर्ण दिवस म्हणजे संस्कृतीचं तर पूर्ण भानच विसरून चाललो आहे. हे एक असं आम्ही दरवर्षीप्रमाणे आगळीवेगळं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दुसरं की म्हणजे म्हणणार की आपण पहिले जसं आपलं पूर्वी होते की मैदानी खेळ, कबड्डी, लंगडी वगैरे सर्व असे खेळ होते. ह्याच्यामध्ये कसं प्रत्येकजण आपण एकमेकांना टाईम द्यायचो. आणि इथे आता कसं झालं आहे की ह्या गोष्टीमध्ये मोबाईल असल्यामुळे आपण फक्त एकटेपणा आणि एकटेपणालाच म्हणजे पूर्ण सामोरे जात आहोत. म्हणून की इकडे बोलतात ना की पूर्वी आपलं जसं की मोबाईल आणि पाटी हे जे आपल्या पाटीवर जे शिकवलं जात होतं ते आता आपण डायरेक्टली मोबाईलमध्ये यूज करतो. मोबाईल यूज करणंसुद्धा चांगलं आहे, पण त्याचा कितपत योग्य फायदा करावा हे सुद्धा आपल्या हातात आहे. आणि आता हे जे काही गेम्स वगैरे मुलं खेळतात त्याच्यामुळे म्हणजे बोलतात ना की जास्त जनरल नॉलेज आणि उत्साहाचं नॉलेजसुद्धा घेऊन त्याचे पण वाईट दुष्परिणाम मुलांमध्ये दिसायला येतात. म्हणून हे सगळं आम्ही असं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वीची एक संस्कृती होती आपली की आपण जेव्हा गणपती बाप्पा वगैरे आणायचे ते लोक पहिले आपण हात जोडून उभे राहायचो. पण आत्ताची इकडे अशी संस्कृती आहे की पहिले आपला गणपती बाप्पा येतात दिसते की आपण पहिले फोटो काढण्यामध्ये, सेल्फी काढण्यामध्ये बिझी होतो. म्हणजे कुठेतरी आपण संस्कृती विसरत चाललो आहे. गणरायाकडे काय साकडं घालाल पाटील कुटुंबियांकडनं या मराठासाठी? हां, आता जसं की आताचे मराठा समाजासाठी हे सर्व आरक्षण वगैरे चाललं आहे, हे पण एक सोयीस्कररित्या म्हणजे त्यांचं पण सुद्धा जी काही मागणी वगैरे आहे, जे योग्यतेचे असेल ते सगळं ॲक्सेप्ट होऊ द्या. आणि दुसरं काही म्हणजे जे तणावाचं वातावरण वगैरे काही होणार असेल ते इथेच कुठे थांबलं पाहिजे. कारण की ह्यापुढे पण 10 दिवसाचे वगैरे सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईमध्ये एवढे आहेत. म्हणजे त्या म्हणजे वातावरणामुळे तिकडे काही दुष्परिणाम झाला नाही पाहिजे. ओके, पालकांना काय संदेश द्याल? पालकांना एकच संदेश देऊ की आज सर्वच पालक बिझी आहेत की आता की म्हणजे जसं पहिले बोलायचे की वडील जरी कामात असे ते मम्मी घरात असायचे, पण आता मम्मी पप्पा दोघं वर्किंग असल्या कारणाने लक्ष देणं भले पॉसिबल नाही आहे, पण ते काय यूज करतात आणि काय म्हणजे त्याचं पुढे त्यांच्यावर काय परिणाम होईल या गोष्टीवर म्हणजे पूर्ण गांभीर्याने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.